31st पार्टी आज आम्ही कशाने करतो? पोपटी. पोपटी शक्यतो गावच्या ठिकाणी करतात. जास्त करून इकडे रोहा माड या ठिकाणी पोपटी जिथे गाव आहे जिथे बांबुर्ड्याचा पाला, त्याला मेन बांबुर्डीचा पाला लागतो, पण तो काय मुंबईत नाही, म्हणून काय आम्ही पोपटी करूची थांबराव नाही. आम्ही आता हिला व्हेज पोपटी पण बनवतात, नॉनव्हेज पोपटी पण बनवतात. तर आम्ही नॉनव्हेज पोपटी चिकन पोपटी बनवतोय. त्याच्यासाठी चिकन घेतलंय मस्तपैकी 1 किलो. त्याच्यासाठी या ओल्या शेंगा 3 प्रकारच्या घेतल्या आहेत. एक तुरीची आहे, ही एक शेंग आहे, आणि चणे हरभरे, रताळी घेतलेत, बटाटे घेतलेत, अंडी घेतलेत, हळद मसाला आणि हे जाडं मीठ. पहिल्यांदा चिकनला चांगला हळद आणि टाकून घ्यायचं. तर तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं मसाला टाकून घ्यायचा. आमचा रेडीमेड मसाला आहे, त्याच्यामुळे आम्ही काय वेगवेगळे मसाले टाकत नाही. गरम मसाले आमच्या सगळ्या मसाल्यात असतात, सगळे हे आम्ही एकत्रच टाकतो. त्याच्यामुळे काय धने पावडर, जिरा पावडर असं काय आम्ही वेगळा करीत नाही, सगळं याकच. आम्ही मालवणी माणसं, त्यामुळे नंतर चांगलं असं एकजीव करून घ्यायचं. आता मी घालून मस्त असं एकजीव करून घ्यायचं. एकजीव सगळ्या बाजून लागलं. हळद मसाला टाकला, चांगलं हलवून घ्यायचं व्यवस्थित, एकजीव असं लागेल असं सगळ्याला चिकनला. आणि एक थोडं आपण 10-15 मिनटं, आम्ही 10 मिनटं ठेवतो. नंतर पोपटी कशी लावायची ती दाखवतो कुकरमध्ये. आम्ही ही सगळी कुकरमध्ये करणार आहोत. ओके, ठीक आहे. लेट्स आपण नंतर 10 मिनिटांनी भेटू. कर रहा भाई तंदुरी कहते हैं इसको. मसाला लागला पाहिजे म्हणून त्याला खड्डे करण्यात येत आहे. शेफ सम्यक. चिकन मसाला लावून चांगलं मुरलं आहे. जवळजवळ 20 मिनिटं झाली, मुरलं आहे. चिकन आहे, अंडी आहेत, रताळी आहेत, बटाटा आहे, ओवा, लसूण, कढीपत्ताची पालं, आणि हे मगाशी सांगितले 3 प्रकारच्या शेंगा. आणि हे माझ्या मुलाने सम्यकने बोनलेस सेपरेट मसाला लावून ठेवलं आहे. त्याला वेगळं काही हे करायचं आहे, चिकन तंदुरी करायची वेगळी. आता आपण पोपटी कुकरमध्ये लावतो. प्रेशर कुकरमध्ये लावायची आहे. तर कुकरमध्ये पहिल्यांदा थोड्या या शेंगा टाकून घ्यायच्या. पहिला थर असा व्यवस्थित अशा शेंगा लावायच्या व्यवस्थित. त्याच्यानंतर त्याच्यावरती बटाटे लावून घ्यायचे, अंडी लावून घ्यायची, शेंगा टाकायच्या. टाकलं की थोडा ओवा घेतला तो ओवा टाकायचा. त्यामुळे पोटाला काही त्रास होणार नाही. आता चिकन
वाटतं या कुकरमध्ये जास्त असं होईल मला वाटतं आहे, काहीतरी पण बघू, जेवढं राहील तेवढं टाकतो. राहणार नाही पण एकच टाकूया, एक राहील बऱ्यापैकी. पुन्हा वरती शेंगा थोड्या अशा तर वरून हे जाडं मीठ वरून टाकल्यामुळे ते खाली मस्त मुरत सगळं याला लागणार. कुकराचं कुकर लावायचं, पुन्हा हवं तर थोडं ओवा टाकून घ्यायचं. वाफेने चांगलं खालीपर्यंत ओवा जातो, चांगला त्याचा सुगंध ओव्याचा, आणि आपल्याला पोटाला पण काय मग त्रास होत नाही. काय असेल ओव्यामुळे ते निघून जाईल. ऑइल लावलं आहे थोडंसं, जास्त नाही. नंतर कुकर ढाकून घ्यायचा आणि गॅसवर ठेवायचा स्लो, आणि 7-8 शिट्या काढून घ्यायच्या. नंतर जवळजवळ 10-15 मिनिटांनी कुकर उघडून पोपटी कशी झाली आहे ती तुम्हाला दाखवतो. वापस 10 मिनट के लिए
तंदुरी चिकन तयार झालेलं आहे. तोपर्यंत आम्ही ते खातोय. पोपटी होईपर्यंत हे स्टार्टर. गरम गरम आहे. बटाटा चांगला शिजलाय. चिकन भारी गोव्याची टेस्ट लागते. या पोपटी एन्जॉय करायला आणि 31st साजरा करायला. आज आम्ही 31st साजरा केलाय पोपटीच्या आस्वादाने. तर तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन वर्षात नव्या व्हिडिओ सहित.